रे नगर गृहप्रकल्पातील वीज जोडणीचा प्रश्न मार्गी लागला असून 500 रुपयात जोडणीची हमी देण्यात आली। खंडित वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कुंभारी येथील रे नगर फेडरेशनच्या वतीनं उभारण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 30,000 सदनिकांच्या गृहप्रकल्पात सध्या 15,004 घरं पूर्ण झाली असून अनेक लाभार्थी वास्तव्यास गेले आहेत। या प्रकल्पातील लाभार्थ्यांना नवीन वीज जोडणी नाममात्र 500 रुपयात देण्याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून 6 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला होता। त्यानुसार प्रति जोडणी प्रक्रिया शुल्क 120 रुपये, त्यावर 18% GST आणि 380 रुपये सुरक्षा ठेव अशी एकूण 500 रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली होती। मात्र अनावधानानं वीज वितरण कंपनीकडून वाढीव दरानं वीज जोडणीची मागणी केली जात असल्याचं निदर्शनास आलं। या संदर्भात शिष्टमंडळानं संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। त्यानंतर लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच 500 रुपयात नवीन वीज जोडणी देण्यात येईल अशी स्पष्ट हमी देण्यात आली। दरम्यान रे नगर गृहनिर्माण प्रकल्पातील गट क्रमांक 764, 755, 721, 722-23, 726, 797 आणि 707 मधील लाभार्थ्यांना घरं हस्तांतरित करण्यात आली आहेत। मात्र या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। त्यामुळं वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळं या महत्त्वाकांक्षी आणि पथदर्शी रे नगर गृह प्रकल्पात लाभार्थी वास्तव्यास येण्यास टाळाटाळ करत असून त्याचा प्रतिकूल परिणाम प्रकल्पावर होत आहे। त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवा तातडीनं उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं मत प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केलं। शुक्रवारी 10 एप्रिल रोजी रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या वतीनं माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी शिष्टमंडळात युसुफ शेख मेजर, दाऊद शेख, सुरेश दुगाणे, वीरेंद्र पद्मा, पांडुरंग म्हेत्रे आदींचा समावेश होता।